जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गाला तडे गेलेत, त्यामुळे पुलाचा भराव कोसळलेला आहे। रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यानं माती खचून भराव कोसळल्याचा ठेकेदार कंपनीचा दावा आहे। तर ठेकेदार कंपनीच्या चुकांमुळे भराव कोसळला। महामार्ग अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकली आहे। वर्षभरातच तरसोद पाळगी बायपास रस्त्याला मोठे खड्डे पडले, तडे गेलेले आहेत। पुलाचा भराव कोसळलेला आहे। रस्त्याच्या त्यामुळे निकृष्ट कामाबाबत आसोद ग्रामस्थांनी तक्रारही केली होती। ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आम्ही इथले स्थानिक शेतकरी आहे। आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये। ही जर ते त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती। त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ऍक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही। तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे। त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहेत। आता हे पुलाचा जो अप्रोच खचलेला आहे त्याच्याविषयी आपण एक्सपर्ट कमिटीला पाचारण केलेलं आहे। पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील। त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ। आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम। त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ। सर काम निष्क्रिय नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है। इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे। पहले पानी में ऐसा बेहाल हो रहा है, ये रोड कचरा है, एक ही साल में ऐसा यानी 1 साल का बात नहीं है, बात है ये पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है। वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है।